हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. जसं की मी सांगितलं होतं की आपण 1 बाय 1 एकेकाचा नंबर लावू. तर सेकंड नंबरप्रमाणे आज बोंबाडचा नंबर आहे. तर जुन्याच खटाऱ्या ब्लॉगचे जुनेच खटारे सुरुवात आणि त्याच्यावर गॉसिप गर्ल छानपैकी असं खूप 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 भारी असं पॉडकास्ट घेऊन आलेले आहे. तर नक्कीच तिला खूप 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 लाईक करा आणि शेअर करा. चला गॉसिप गर्ल तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगेल. थँक्यू बोंबार, थँक्यू. पण मी तुझ्याबद्दल काही चांगलं बोलणार नाही आहे, कारण मी खरं बोलते ना, मला खरं बोलण्याची सवय आहे. तर सगळ्यात आधी मी एक मोठा खुलासा करणार आहे, तो म्हणजे की ही बोंबाड ही तिच्या मुली ट्रिपला गेलेल्या असताना ही पण वेगळ्या ट्रिपवर गेलेली, हनीमून ट्रिप. तिचं बघून मावसाडला पण खुजली आली, म्हणूनच मावसाडचा विचार बदलला आणि मग ते जे नव्हतं घडायचं ते घडलं. ते तर सगळ्यांना माहितीच आहे. सो माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आणि आम्ही खूप स्वप्न बघितली होती आणि आमचे असं खूप ठरवलं होतं, तर ते सगळे पूर्ण करण्यासाठी मण्यार खूप 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 मेहनत घेत आहेत. तर ते पण खूप काम करतात आणि खूप काम असतं हल्ली त्यांना, अजून 6 वाजेपर्यंत. त्या दिवशी तर 8 वाजेपर्यंत बसले होते. आणि पण तरी पण आम्ही वेळात वेळ काढून आम्ही एकमेकांना वेळ देतो. म्हणजे आम्हाला काही कुठे जाण्याची गरज नव्हती, पण आम्ही गुपचूप गेलो होतो, कारण आमच्यामध्ये डांगखुजली खूप आहे. सुलेमानी किडे आपण म्हणू शकता तुम्ही. डांगखुजली कमी आहे शब्द, त्याच्यापेक्षा जास्त सुलेमानी किडे आहेत माझ्यामध्ये. तर त्यामुळे मग मी असं करत असते. तुम्हाला आता माहितीच आहे, सगळ्या गोष्टीची काळजी मी घेतच असते. तर मुली गेल्या होत्या, तर आम्ही म्हटलं की आपण पण जाऊया. तर आम्ही गेलो. त्याचा तुम्हाला व्लॉग वगैरे कुठे बघायला मिळणार नाही. इन्स्टावर पण मी असे म्हणजे थोडं हे करूनच टाकलं आहे, बॅक म्हणजे पहिले आम्ही गेलेलो त्याचं थ्रो बॅक असं, आणि नंतर आत्ताच आहे. पण ते कसं काय हिने पकडलं काय माहिती. अरे कसं काय पकडलं, काय तुझ्या कपड्यांवरून पकडलं. ते रील्स वगैरे टाकत होती, ते रील आणि कपडे शूज सगळं बघून मला समजलं की तू तिकडे गेलेस आणि टाईमपास करून आली आणि तिकडे जेवाजेवी करून आली, तुला इथे कमी पडलं. तर आता तर मला असं वाटतं ना, ही बाई लिटरली म्हणजे आपण त्या मण्यारला बोलत होतो, पण हिचंच काय खरं नाही बाबा. हिला कसं बाबा त्याचा पूर्ण निचोडून काढत असेल, हिला पुरेच होत नसेल, पुरता होत नसेल तो. इतकं म्हणजे त्याला खूप स्टॅमिना त्याचा काय भयंकर असेल. तेव्हा ही पार्वता लोखंडेला असं काही हे करणं, म्हणजे तिची शांती करणं, तिची क्षुधा शांत करणं इज नॉट ॲन इझी टास्क. सो तिचं हे चालूच असतं. आणि डेफिनेटली म्हणणार काही कामधंदा करतोय असं वाटत नाही आहे, कारण बघावा तेव्हा फुकटच असतो कुठेही फिरायला. अगदी म्हणजे सेम जसं आपल्याला डॉक्टर फनीबद्दल वाटतं, तेच मला मण्यारबद्दल वाटतं. एक कॉमेंट आलेली की मण्यारने त्याच्या ह्याच्यामधली म्हणजे त्याचं जे प्रोफाईल आहे किंवा त्याचं शिक्षण जे त्याचं आहे, तर त्यामधलं त्या डिग्रीशी रिलेटेड एक चांगलं कोर्स किंवा एक चांगलं अपग्रेड केलेलं आहे त्यामध्ये, आणि त्याला चांगले पर्सेंटेज वगैरे त्याच्यात मिळाले आहेत. सो पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की हे थोडंसं डाऊटफुल आहे, कारण अभ्यास करावा लागतो त्यासाठी. हा तर अभ्यास तर दूरचीच गोष्ट, हा तर टाईमपास करताना दिसतो. ह्याने इंजिनिअरिंग पण केलं आहे की नाही मला शंका आहे, कारण इंजिनिअरिंग कमी आणि हा कार्पेंटर जास्त वाटतो. काय तर मण्यारला इच्छा होते आणि मण्यार मला म्हणाले, त्या पॉईंटवर आपण नंतर येऊया. पण मुळात इतका वेळ असतो कसा ह्यांच्याकडे, की कधी काही कुठेही उठून जायचं, काहीही करायचं, घरातली कामं, मग सगळं असं. प्रत्येकाला इच्छा असते आपल्या घरात वेळ देण्याची, पण ह्यांच्या इतका वेळ कोणालाच मी बघितलं नाही आहे. एका कर्तबगार पुरुषाला इतका वेळ देताना तर पॉसिबल नाही आहे. म्हणजे हे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की बाबा आमचे नवरे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत आणि ते खूप असं वेळात वेळ काढतात. पण आहेतच बाबा, मी तर हे म्हणेन की असतील तुमचे नवरे काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेतच, कारण शक्यच नाही आहे एका नॉर्मल माणसाला, जो ज्याला खूप इच्छा पण असली ना तरी वेळात वेळ काढून इतका वेळ निघत नाही त्याच्याने. आणि आपण एक्सपेक्ट पण करू शकत नाही, कारण तो पण एक जीव आहे, काहीतरी आहेत, त्याला पण थोडा आराम पाहिजे, फावल्या वेळामध्ये रेस्ट केली पाहिजे त्यांनी, असं आपल्यालाही वाटतं. सो आपण पण ते एक्सपेक्ट करणार नाही, पण ह्यांच्याकडे मात्र वेळच वेळ आहे. ह्यांना वेळात वेळ काढण्याची गरज नाही.
तर ह्यांच्याकडे वेळच वेळ आहे. सो कदाचित बोंबाड त्या ह्याचे व्हिडिओ कदाचित काय ती टाकणारच नाही. पण आता मी बोलल्यानंतर जर टाकेल तर टाकेल, पण शक्यता कमी आहे, कारण मग मुली दिसणार नाहीत. मुली नाहीत म्हटल्यावरती प्रश्नचिन्ह होणार. मग सडक्या अंड्यांना खरं सांगावं लागणार. आणि खरं तर काही केल्या तोंडातनं निघत नाही, बिमारी आहे खोटं बोलण्याची, त्याच्यामुळे खरं तर निघणार नाही. त्यामुळे आता हे स्किपच केलेलं आहे तिने. पण तेच आहे की एवढं मेजर म्हणजे एवढी चांगला चान्स होता तिला दाखवण्याचा, कॉन्टेंट छापण्याचा, ते कसं नाही छापलं बोंबडीने. कदाचित ती सध्या खूप प्लॅनिंग तिचं झालेलं आहे. तिला ह्या सगळ्या गोष्टींची गरज नाही. ह्या गोष्टी तिने प्रायव्हेट ठेवलेल्या आहेत. मग मध्ये मध्ये 1-2 सुट्ट्या मारायच्या जेव्हा कधी असे खुफिया गोष्टी करत असते किंवा ज्या तिला नाही दाखवायच्या आहेत व्हिडिओमध्ये, तर अशा गोष्टी आणि असा टाईम स्पेंड जेवी करत असते. तर त्या गोष्टी चालू असतात हिच्या. आणि बाकी व्हिडिओ टाकण्यासाठी खूप आहे ना. म्हणजे आता ते घराचं कॉन्टेंट मला असं वाटतं खेचत 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 वर्षाच्या अखेरीस म्हणजे न्यू इयर धमाका म्हणून अंड्यांना आता बघायला मिळणार आहे असं एकंदरीतच वाटतंय. कारण आता काय तर देवघराचं काढलं आहे, सॉरी मंदिर म्हणजे खरंच या बाईचं काय चाललं आहे. एकामागे एक रोज व्हिडिओमध्ये बोलायचं की बाबा मला असे कॉमेंट्स येतात आणि मला लोक विचारत आहेत, लोकांना तुम्हाला खूप उत्सुकता आहे, मला पण तुम्हाला दाखवायचं आहे, पण मी नाही दाखवू शकत आहे कारण मला अजून हे बाकी आहे ते बाकी आहे. मग हे झाल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवणार, फक्त एवढं काम होऊ दे. मग तो नाही आला, मग हा नाही आला, मग हे डिले झालं, मग अजून थोडं पुढे गेलं, नाही तर मी तुम्हाला दाखवलंच असतं. किती ना तो आव आणायचा आणि किती म्हणजे निब्बर गेंड्याला लाजवेल अशी कातडी पांघरायची, जी की पांघरण्याची गरज नाही आहे, आहेच तुझी. आणि खरंच मी बोलली ना, सुलेमानी आहे लिटरली ही बाई ना. ही इतकी म्हणजे अशी ठोकून तयार झाली आहे ना, आणि इतकं खिजवते अंड्यांना. आता काय होऊ शकतं ना, तर फक्त अंड्यांनी मनावर घेतलं पाहिजे, बस. बघायचंच नाही आणि विचारायचं पण नाही, त्याहूनही विचारायचं नाही, काय नाही. आणि जोपर्यंत आता तो व्हिडिओ येत नाही तोपर्यंत कुठलेच तुझ्या व्हिडिओच्या मारी बघणारच नाही. असं तुम्ही तुम्हाला थोडं पण जरा काय असेल ना इज्जत, तर बिलकुल हिला व्ह्यूज देऊ नका. हिची अशीच जिरली पाहिजे. तुमची दुखरी नस, तुम्हाला काय पाहिजे हे तिचं परम कर्तव्य आहे. जे तुम्हाला पाहिजे, जे डिमांड आहे ते सप्लाय करणं, त्याच्यावर पोट भरते ती. तिचं पोट तुम्ही भरताय, पण तिला याची जाणीव नाही आहे. ती माजते, उलट माजून अजून ड्रॅग करते ती गोष्ट. आणि तुम्ही काय भीक मागत बसलाय. म्हणजे खरंच मला आता अक्षरशः म्हणजे असं वाटतं की अंडे कुठे दिसते ना, त्यांच्या 7 थोबाडीत मारेन मी. म्हणजे इतकं लेवलवर तुम्ही इतक्या पडी खेचत नाही येता. इतकं बॅकग्राऊंड खराब आहे तुमचं. एक व्हिडिओ ती खेचत चालली आहे. काही ना काहीतरी, काही नाही ते पण दाखवत चालली आहे. उगाचच काहीतरी बकवास करते. बट तिला ते घर दाखवायला माहिती नाही कसले तिचे हात झडलेत की पाय तुटलेत की तिला कसला कुष्ठरोग झाला आहे. म्हणजे हेच मी बोलू शकते. इतकं घाण मी कोणालाच बघितलं नाही. ह्या बाईसारखी विकृत बाई आणि विकृत विचारसरणीची मनोरुग्ण आहे ही एका प्रकारची. आणि काहीतरी हिला ना ते असं म्हणजे त्या मण्याची जरूज आणि हिला ना डोक्याची जरूज झालेली आहे आणि पैसा कमवण्याची जरूज झालेली आहे. त्यासाठी ती कुठल्याही थराला जाते. काय तर मी काय काळजी घेते आणि आपण आपलं घर असतं आणि आपण साफ तर ठेवतच असतो आणि सगळ्या गोष्टी करतच असतो. पण त्या व्यतिरिक्तही आपण कुठली काळजी घेतली पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, कसं मी काळजी घेते आणि त्या व्यतिरिक्त मी काय काय करते, कुठे माझं लक्ष असतं, कुठे काय लक्ष देते, तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्यासाठी मी काही वस्तू पण तुम्हाला दाखवणार आहे ज्या मी यूज करते. अरे आम्हाला काय करायचं आहे, आम्ही आमच्या घरात काय आम्हाला जसं पाहिजे ते करू, तुझं बघून आणि तू करतेस ते करू. म्हणजे एकतर अंडे ज्यांना बेसिक म्हणजे ज्यांचे खायचे प्यायचे वांदे आहेत ते हिचं बघून काय करणार आहेत, नुसतं बघून काय करणार आहे, मला हाच मेन प्रश्न आहे. आणि ते पण असं काहीतरी दाखवलं, काहीतरी फालतू काहीतरी, ते सेंटेड ते सगळे पॅकेट्स आणि ते परफ्यूम, ते एअर फ्रेशनर्स, ते सगळं खूप जुनं झालं बोंबाड. ते वापरून सगळं पार झालो आम्ही. जस्ट बिकॉज तुझ्याकडे दाखवायला काही नाही आहे म्हणून हे काही फालतूगिरी लावली आहे तू.
ते बाकीचं सगळं सोड, तू जर ढेकराळे आणि पाडराळ्याचं काय करतेस ते सांग. सगळीकडे सोडत असतेस त्याचं काय आहे ते, काय म्हणजे ते ह्याच्यामध्ये काय म्हणतात मॉल्समध्ये वगैरे कसे ते एअर फ्रेशनर्स बसवलेले असतात, ते आपोआप थोड्या थोड्या वेळाने एअर फ्रेशन अप करत असतात. तर तसं काही तू इन्स्टॉल करून घेतलं आहे का? कारण तुझ्या घराला त्याची सगळ्यात जास्त गरज आहे. तर ते दाखव, काय त्याचं काही केलं आहेस का? कारण तुझं घर आणि ज्या पद्धतीने ती घरातली माणसं राहतात, जसं खातात, जसा त्यांचा अपिअरन्स आहे, त्यांना जितकं आम्ही बघितलं आहे, तर त्यावरून असं म्हणजे कॉम्पिटिशनच असेल ना तुमचं. हां, काळा मसाला की वडापाव की पालक की छोले की काय, म्हणजे वास ओळखा कॉम्पिटिशन असं चालतच असेल ना तुमच्या घरामध्ये. मी तुला एक गेम पण सजेस्ट केला होता, खेळतेस की नाही मग? आणि अजून एक त्याच्यामध्ये लेवलअप म्हणून तू नेक्स्ट असा गेम खेळू शकते की तो वास नेमका कुठून आलाय, वरून आलाय की खालून आलाय ते पण ओळखायचं. फन गेम है ना? नाही का. आणि सगळ्यात आधी जेव्हा तू जे सुरू केलंस ना बोलायला की मी काय काळजी घेते आणि मग घर प्रसन्न राहावं आणि मग आपण आलो घरात तर मग असा सुगंध यावा, छान फ्रेश वाटावं, मग मी काय काळजी घेते, प्रसन्न आणि पॉझिटिव्हिटी, हे सगळं करत असताना ना सगळ्यात फर्स्ट स्टेप असतं की आपण चांगलं बोलावं, असं नकारात्मक बोलू नये, जे की तू नेक्स्ट मोमेंटला बोललीस की आता मी चालले आहे आणि घरात सगळं संपलं आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, भाजी नाही आहे, अंडे नाही आहे, ब्रेड नाही आहे, काहीच नाही आहे, खतम, काहीच नाही आहे, खरंच आहे, काहीच नाही आहे आणि कधीच नसणार आहे. तुझं घर तू कितीही काहीही केलंस ना तरी त्या वस्तूंनी भरलं जरी असलं ना तरी पण जे म्हणतात ना असं भरलेलं घर ते तू कधीच अनुभवू शकत नाही. आणि ते तुझ्या तोंडावर दिसतं 12 वाजलेले. कितीही गोष्टी मी ॲक्सेप्ट करते की तुला जगातली सगळी सुखं तुझ्या पायाशी लोळण घेत आहे. तू म्हणतेस ना की हेच सुख म्हणजे नक्की काय असतं, सुख म्हणजे नक्की हेच असतं. तर तुला सुख काय आहे ना तेच तुला कळत नाही आहे. कारण तुझ्याजवळ जे सुख आहे ना ते फक्त आणि फक्त आपण पैशावर मोजण्याचं ते सुख आहे. पण आत्मीय समाधान आहे ना ते तुला कधीच लाभू शकत नाही आणि कधीच लाभणारही नाही आहे. सगळी माणसं आणि सगळं काही, ना फ्रेंड्स आहे, ना फॅमिली आहे, ना कोण आहे, सगळ्यांना तोडून बसलेली बाई. काय करणार तू सगळं नुसतं हे पाहिजे करून? काय तर एकदम ते डिटेलमध्ये वगैरे लावून दाखवते, उघडून दाखवते, हे बघा हे असं असतं, मग ह्याच्या आत हे असतं, मग हे असं लावायचं, मग इथे लावायचं, तुम्ही इथे पण लावू शकता, तिथे पण लावू शकता. आणि मग कोण आलं पटकन त्यांनी आपलं असं डस्टबिनमध्ये काय टाकायला गेलं तर वास नको याला, कोण अचानक पाहुणे आले, कोण अचानक हे आलं, हे तू बोलतेस बोंबाड. तुझ्याकडे कोण अचानक आणि इतकी फ्रेंडली तर तू नक्कीच नाही आहे. तुला विचारून पण लोक येत नाहीत, तुला विचारतच नाहीत मुळात, तर अचानक कोण येणार आहे, हा सगळ्यात पहिला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट की ते जे काही आहे ना त्याच्यावरती, त्या पॅकेजिंगवरती इन्स्ट्रक्शन्स असतात आणि ज्यांना वाचता लिहिता येतं ना अशा लोकांना ते तू समजावण्याची गरज नाही आहे. अनपढ बाईने, चौथी फेलने, अंगणवाडी फेल, चौथी फेल पण नाही आहेस तू. तर त्यामुळे तू काय उगाचच काहीही बनवायचं, काहीही दाखवायचं म्हणून दाखवते. सगळं उघडून हे असं हे तसं, मग इथे असं स्टिकर आहे, मग इथे लावू शकतो का? त्यांना वाचता येत नाही की लिहिता येत नाही की त्यांनी कधी बघितलं नाही की त्यांना हातात मिळाल्यावर ते उघडून खाणार आहे चॉकलेट समजून? नाही ना, तूच जगात एकटी शहाणी आहे का? तुला अक्कल जास्तीची दिली आहे खोटं बोलण्याची, बावळडबाई. उगाचच बकवास करत जाऊ नको, सांगते मी तुला. आधी ते बोलायला शिक. एकतर आहे ना जी गोष्ट हिला उच्चारता येत नाही ना नेमकं तेच काहीतरी घेऊन येते आणि त्याच्याबद्दलच वारंवार ते बोलण्याचा प्रयत्न करते. नाही येत तर आता तुला रोज नीट बोलता येतं तर रोज बोल ना, की रोज म्हणजे तो फ्लेवर आणि ते बोल की जे बोलायला पण आपल्याला दुसऱ्याला माहिती आहे, आपल्याला सांगायचं आहे तर आपल्याला ते बोलता पण आलं पाहिजे. तरी पण ते लेव्हेंडर उचलून घेऊन येते आणि लेव्हेंडर करत असते. नंतर 10 वेळा ते काय पोटॅटो काय वेगळंच पोटॅटो दाखवत बसते. ते बोलता पण येत नाही. कशाला ना, मग साधं बटाटा बोल, नंतर मग दुसरं काहीतरी ते घेऊन ये. लॅव्हेंडरच कशाला पाहिजे तुला? लेव्हेंडर रोज घेऊन ये. रोज बोलत होतीस ना, तो साधा सिंपल शब्द आहे. तुला जे आवडतं ना ते वापरण्याची तुझी लायकी नाही. त्याच्यामुळे हे असं होतं की मला लेव्हेंडर आवडतं पण मला लेव्हेंडर बोलताच येत नाही. लेव्हेंडर मारून घेते स्वतःची बावळट. जा ना यार, ही झमुरासारखं ना इरिटेट करायला लागली आता मला. नॉर्मल माणूस 5:40 बोलेल किंवा 5:40 बोलेल, ही बोलेल 5:45 5 कमी आहेत.
म्हणजे किती ते असं कॉम्प्लिकेट करून बोलायचं, साधं साधं नाही, ते बोलताना पण उलटं बोलेल. हे आपल्याला असं नको व्हायला हवं असतं. नको व्हायला हवं असतं काय, हे असं नको व्हायला, आपल्याला असं वाटत असतं की हे असं नाही झालं पाहिजे, हे नको व्हायला हवं असतं. कोणाला काही हवं नसतं, जे नको असतं ते नकोच असतं. नको व्हायला हवं असतं असं काही नसतं. बोंबडे, अंगणवाडी फेल. सगळं हिचं खूप दिवसापासूनची इच्छा, सगळ्या गोष्टीला. आज ते काय हे काय म्हणतात त्याला, मंदिर नाही, देवघर, ते पण आमची खूप वर्षापासूनची इच्छा होती. खूप 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 असं होतं. तो झुला घ्यायचा, झोपाळा, झुला हिची भाषाशी झोपाळा, तर ते खूप 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 वर्षांची आमची इच्छा होती. ते ग्रास टाकायचं खूप 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 वर्षांची आमची इच्छा होती. त्याच्यानंतर काय ते सनरूम, वरांदा, ते बनवणं, ती आमची खूप 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 वर्षाची इच्छा होती. अरे काय कसल्या इच्छा, त्या इच्छाधारी नागाबरोबर, अरे बाबा खरूस झालेला मण पडलेला नाग आहे तो नुसता. पण त्या मण्याबरोबर याच्या इच्छा का नाही मेल्या, याच्या इच्छा का नाही पडल्या बावळट कुठचा. नुसतं इच्छा होती, ही इच्छा, ती इच्छा, ती इच्छा, आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळे संबंध तोडून बसले आणि करतायत आता आपले इच्छा पूर्ण. कोण आहे तुमच्या इच्छा झालेल्या बघायला, म्हणून ते लोकांवर थोपताय आता आमच्यावरती. ते जबरदस्ती, जोर जबरदस्ती, यांच्या फालतू काय ना काहीतरी इच्छा 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 गेम बघत बसायचा आहे ना. कसल्या कसल्या इच्छा होतात. आणि आज तर खूप मोठा जोक झाला माहिती आहे मंडळी. ॲज युजल फेरी काय बोलत होती ते मला कळतच नव्हतं. आणि मी सहजच मी, नवरा होता माझ्या बाजूला बसलेला, मी त्याला म्हटलं की हे बघ काय बोलते, खरंच यारी काय बोलते काय समजतच नाही. आणि त्याने लिटरली फेरीला डिकोड केला मंडळी. ये क्लॅप्स प्लीज. तुम्ही त्याला राऊंड ऑफ अप्लॉट्स दिलंच पाहिजे, कारण का इतकं म्हणजे खरंच फेरीला हे करणं. आणि तो मला म्हणालाय की त्याच्यासाठी ना इनोसंट असावं लागतं, तुझ्यासारख्या व्यक्तीला नाही समजणार. ओके बाबा, इनोसंट, तू यांना रोज वागशील ना, रोज तुझा इनोसन्स आणि काय म्हणजे सगळं खतम होऊन जाईल. तुझ्या सगळ्या इच्छा, ह्यांच्या इच्छा बघता बघता आपल्या इच्छा मरून जातील, असले येते हे इनोसंट. म्हणून मी त्याला म्हणाले की बाबा तू इनोसंटच राहा, तू लांबच राहा यांच्यापासून. मी ही अशी आत्ता ह्या लोकांमुळे बनली आहे खरंच बाबा. काय तर ते ग्रास घालत होते, तर ती काहीतरी फेरी ॲज युजल तिचं चाललेलं. मी पण पकडू आहे अजून, मेडन आहे का, मेडन आहे हे मेडन आहे का अजून, हे रिअल आहे का, हे रिअल आहे आणि अगं फेक आहे ते. मला आधी कळेच ना हे काय आहे, मेलन आहे का. आणि मग ती म्हणाली नाही हे ग्रास आहे, तर मला काय समजतच नव्हतं. तर मग मला नंतर ह्या अद्वितीय माणसाने डिकोड केलं की ती असं म्हणते की हे ग्रास अजून मेलं नाही का, हे ग्रास केव्हाचं आणून ठेवलं आहे, हे अजून असं कसं ग्रीन, हे अजून मेलं नाही का. तर ती बोंबाड तिला सांगते की ते ग्रास रिअल नाही आहे, ते फेक आहे. हे भगवान, म्हणजे काय रे बाबा काय. आणि ती वेला पण त्या फेरीला म्हणते, म्हणजे ती पण आता जसं बघा घरामध्ये जसं वातावरण असतं ना, तर मुलं पण ते बघतात आणि मग ते तसंच बोलायला लागतात. तर ती वेला पण म्हणते ही किती बोलते, ही काय पण बोलत असते, उगाचच किती बोलते ही, उगाच बडबड करत असते. तर हे कुठेतरी आई वडील बोलत असतील, ते ऐकून ती वेला पण आता तसंच बोलायला लागली आहे फेरीच्या बाबतीत, किंवा ती तसं विचार करायला लागली आहे. सो पण खरंच म्हणजे तिच्याकडे लक्ष द्यावं, तिचं स्पीच क्लिअर करावं, किंवा दुसरं काही तिला मला वाटतं आयसाईटचा पण प्रॉब्लेम आहे, तर त्याकडे लक्ष द्यावं. तर ते काय नाही, यांचं वेगळे स्वप्न आणि वेगळ्या स्वप्नेच्या दुनियेमध्ये हे लोक चाललेले आहेत. ते नुसतं ते ग्रास असं टाकलं पण नाही, नुसतं हातातच पकडलं आहे, तर ही बोंबाडतं. वाव कसलं भारी वाटतं आहे, मला खूप भारी वाटतं आहे ना. काय भारी काय वाटतं आहे त्याच्यामध्ये, काय नॉर्मलच आहे ते. आणि ही फेरी पण ती कसं इमॅजिन करू शकते की ह्यांचे आईवडील काही रिअल गोष्टी करत असतील. इतक्या फेक आईवडिलांच्या पोटी जन्म झाला आहे. बाई तुझे आईवडील आहे ना नख शिकांत खोटे आहेत, त्यांच्याकडनं खऱ्याची कसलीच अपेक्षा करू नको. ग्रास तरी कसलं डोंबलाचं खरं आणणार आहेत ते, ग्रास पण नाही, कसलंच काही खरं नाही आहे, सगळं फेक आहे. सगळं काही तुला मिळालं आहे ना ते सगळं फेक आहे. तुझ्या पैशावर जगतायत तुझे आईवडील, कसली स्वप्न पूर्ण करतायत मुलींचे पैसे खाऊन. त्यांचं रिलेशनशिप फेक आहे, त्यांचं तुमच्याबरोबर असलेलं बॉन्डिंग फेक आहे, तुमचे आईवडीलच मुळात फेक आहे, त्यांचं त्यांच्या आईवडिलांबरोबर पण सगळ्या जगाशी रिलेशनशिप फेक आहे. ते फेक आहेत,
तुमचे आई वडील फेक आहेत. त्यांच्याकडनं कुठल्याच गोष्टी रिअल होण्याची तू अपेक्षा करू नकोस फेरी बाळ. आणि जितकं लवकर हे तू समजशील ना तितकं तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे. ह्याच्या पुढे असले फालतू प्रश्न विचारू नकोस. असं काही गोष्ट असली ना तर उलट विचार की हे फेक आहे ना मम्मा, हे फेक आहे ना मम्मा, हे काय कसं आहे ते पट्टी फेक आहे ना, असं विचार. रिअल काय विचारू नकोस. समजलं? गुड गर्ल. आणि ही तुम्हाला लगेचच जसं हे होणार वरांदाचं होणार आणि ते ग्रास झालं तर मी तुम्हाला देईन. मला पण माहिती आहे, मला पण तुम्हाला दाखवायचं आहे घर माझं. ते वरांदाचं तर झालं, तो माळी आला त्याने केलं. ते माळ्याचं काय काम होतं काय माहिती, हिचा माळी फेक ग्रास पण लावतो. वा रे वा. तर ते काहीतरी केलं त्याने. पण तरी तुम्हाला तिने दिली का? अजून नाही. आता एकदम सुमडीमध्ये कलटी मारून त्याच्यानंतर हिला तो व्हिडिओ दृष्टीस पडला. एकतर छोट्या जे नवीन यूट्यूबर्स आहेत किंवा जे स्मॉल यूट्यूबर्स आहेत ज्यांचा अजून फार रीच नाही आहे त्यांचेही व्हिडिओ ढापते आणि त्यांचं कॉन्टेंट ढापून आता ही बनवते. म्हणजे सगळ्यांचं तसं तरी कोणालाच सोडत नाही अक्षरशः. म्हणजे त्या घारीचं पण त्याच्यानंतर आता तर मावशीचं पण माऊस क्वीनचं पण ढापलं आहे. ती देवाऱ्याची आयडिया तिथूनच आली. तिला शिव्या पडल्या तर ही लगेच आपली महानता दाखवायला सांगते. काय ही कसली कोणाची मैत्रीण काहीही नाही. ही स्वतःची नाही आहे. हो, स्वतःची नाही आहे ही बाई, फेक. सो ते वडापाव कॉन्टेंट ते ढापलेलंच होतं. आणि काय ते म्युझिक स्टार्टिंगला असं काहीतरी पवित्र म्युझिक लावलेलं. पवित्र म्युझिक लावायचा काय संबंध? ते वडापाव काय पवित्र डिश आहे का? की काय कुठे भोग चढवते त्याचा की काय करणार आहेस? आणि तुम्हाला तर माहितीच राहतं. बघा आता तुम्ही पाहू शकता की मी असा ड्रेस घातलेला आहे. तुम्ही म्हणणार की असा ड्रेस का आहे? तर आता मराठमोळा पदार्थ करायचा म्हटलं तर मग ड्रेस तर झालाच पाहिजे. हे काही मग नवारी नेसायची ना, ते तरी का सोडलंस? मराठमोळा पदार्थ आणि ड्रेस घालण्याचा काय संबंध बोंबडे? उगाच काही फालतूगिरी करायची. आलीस ना परत अवकातीवर. जेव्हा ह्या लोकांना हेच म्हणते मी, एकतर स्वतःशी खरे नाही आहे. स्वतः जे सांगितलेलं ते पाळता येतं नाही या बाईला. ढकलते, काही वाटेल ते चाललेलं आहे. आणि वडापाव कोणाला करता येत नाही, कोणाला नाही. आणि यूट्यूबवर इतके ढीगभर चॅनल आहेत, लाखो चॅनल आहेत. तुम्हाला वाटेल तितक्या रेसिपीज मिळतील. हिचं काय विशेष बघायचं ते ढेकराळा वडापाव? आणि काय ते चूल आणि काय म्हणजे मोठ्या सिविक सेन्सच्या गोष्टी करतात. ह्याच्यामध्ये काय आलं आहे? असं चूल पेटवणं आणि काहीतरी करणं आणि वडापाव तळणं. आणि आता कुठे गेलं तुझं डाएट? सांगते ना मोठ्या मोठ्या बाता मारते. आता माहिती आहे तू हेच बोलशील की कधीतरी असं चालतं, कधी आपल्याला असं वाटतंच नाही का की असं छान कसं करून खावं, आपलं मराठी पदार्थ खावेत. अरे सारखं तू तेच खात असते. आणि काय ते काय वडापाव काय म्हणजे तुझे बाबा करायचे, त्यांचा तो बिझनेस होता, ते सांगायची तुला लाज वाटते? तेव्हा तर मोठ्या बाता मारत होती. आणि आता तेच असं म्हणजे कसं एकदम शान आन बान शान असं काहीतरी दाखवते. एकदा तरी एक्सेप्ट करायचं, एकदा तरी वडिलांचं नाव घ्यायचं ग. तेवढं पण नाही तुझ्या जिभेवर. जीभ झडली पाहिजे अशा मुलीची. ज्या व्यक्तीच्या वडिलांनी इतके वर्ष जो बिझनेस चालवला, तर ते आता पहिले कशी बोलायची चुरू जेव्हा काही ना काहीतरी होतं ना मतलब, तेव्हा कसं बोलायची? माझे पप्पा तर पॅटीस खूप छान बनवायचे, माझे पप्पा तर हे खूप चांगलं बनवायचे. मग वडापावच्या वेळेला आठवण नाही आली तुला? पप्पाची पण नाही आली आणि वडापाव मम्मीची पण नाही आली? हां, कसली एहसान फरामोश मुलगी आहेस ग. म्हणजे अशी औलाद आहे ना कोणालाच कधीच, म्हणजे कोणत्या तरी पापीला पण नको येऊ दे अशी पोटी. तुम्हा दोघांसारखी पण इतकी लेवल गाठली आहे तुम्ही. आणि काय कोण आहेत ते की काय भारी वडापाव ताई खूप बरं वाटलं आणि तू मेहनती आहे आणि तू खूप हे आणि ते आहे? मेहनती नाही आहे ती, पैशाला हपापलेली आहे. हे फालतू काहीतरी दाखवून अख्खा व्हिडिओ छापला तिने त्याच्यावरती. आणि लोकांना हिच्या कुकरची फार पडलेली. अरे काय तुम्ही आहात ना भरून द्यायला. एक काय 1000 कुकर गेल ती असे तुम्ही जोपर्यंत ती तोतिया बनताय तोपर्यंत. बनवेल तुमचा तोतिया कटेपर्यंत तुम्हाला बनवेल. आणि कुकर घेईल आणि त्या कुकरमध्ये शिजवेल तुम्हाला. बावळट कुठचे काय प्रश्न आणि काय डोकं चालतं यांचं. नको तिथे फालतूचं विचारत बसतात. जे विचारायचं ते नाही होत. नाहीच आहे ना, सडके कुठचे कंपोस्ट पण होऊ न शकणारे. आणि बाई जरा माणसात काय त्या म्हणजे अक्षरशः प्रूव्ह करते की ही ना काहीतरी अशी पुरुषवाली काहीतरी आहे. पुरुष पण नाही, पुरुषाला पण काहीतरी चटके लागतात, काहीतरी भीती वाटते, काहीतरी म्हणतात ना मर्द को भी दर्द होता है. पण पार्वता माने को नहीं होता है बाबा. पार्वता माने मर्द से भी ऊपर है. नामर्द वाली मर्दानी है या पार्वता.
SCAA काय तो झारा तेलाचा गरम तेलातनं काढून त्याचं तेल थपकते तो नाचवते असा असा असं फाटकन उडायला पाहिजे होतं ना, कळलं असतं मग बरोबर ठिकाणावर आलं असतं. मग त्याच्यावर चोरियन करून बसायला पाहिजे होतं ना, मग तू चांगली खून भरी मांग दिसली असती, तुला चांगलं कॉन्टेंट मिळालं असतं. काय ते कसं काय लोकांना दाखवते, कसं सावधानी ठेवली पाहिजे आणि असले चाळे करू नका इतकं पण नाही. असं उलटा बसायला पाहिजे होता ना, खरंच सांगते मूर्खबाई. आणि नंतर तिथे ते चुलीचा पण केवढा धग येत होता, त्याला असं वाटत होतं की हातच लावते त्याच्यात, हातच घालते ही बाई. हे बाईचं काय बाबा खरं नाही आहे, वेगळंच काहीतरी प्रजाती आहे, वेगळंच कुठून तरी आली आहे ही. बोलली काय झमुऱ्याची कॅटेगरी होत चालली आहे हिची, गॉंग 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 गॉंग. आणि सगळं आपटून दाखवायचं, ते पण आपटून दाखवत होती की बघा कसं कुरकुरीत झालंय आणि बघा किती बघा कसा आवाज येतोय. हे काय आहे, डोकं आपट. त्या मण्यारचे पण आपट वडे बघू जरा भरलेत की रिकामी आहेत ते. आणि तो माणूस शूट घेतोय, त्याच्या हातात कॅमेरा आहे, तो खाऊ नाही शकणार आहे. त्या 2 मुली तिथे बसल्या, ते केव्हापासून वाट बघतायत बिचाऱ्या. ते 9 9:30ला झोपतात आणि 10 वाजले तरी आता त्यांचं अजून जेवण नाही त्यांना खायला मिळालं. त्या अशा कधी आता हिचं होतंय आणि आपल्या तोंडात पडतंय असं त्यांना झालंय. आणि ही तो मण्यार खाऊ शकणार नाही आहे तरी त्याच्यासाठी सगळ्यात पहिले रेडी करते. मी मण्यारसाठी केलं. अरे कशाला, तू काय इतकं म्हणजे माणसाने इतकं मिंध असावं, इतकं ऑब्सेस्ड. आणि काय ते सगळा घाट घालून तू शेवटी दाखवूनच देते की तू तेच आहेस बाबा, तुला त्याचसाठी आणलेलं आहे. ऑल इन वन पॅकेज. बस सगळे मिटाव, सब काम करो, सब कामवाली कम सगळं म्हणजे जे पैसे देऊन फ्रीमध्ये दुसरं पण काम, सगळे काम तूच करणार. त्यासाठी तुला आणली आहे की तुझी पण आहे म्हणा, तू पण काय कमीची नाही आहे. तेच आता मी मण्यारला एकट्याला नाही बोलणार, दोघांची वासना सेमच आहे. परत अगेन त्या मुलीला, तुला माहिती आहे आपल्या मुलीला कसं होतं, खायला कशी ती करते, तर ती पटकन खाईल. तर एखादी आई आपल्या मुलांना सांगेल, जी लहान आहेत त्यांना सांगेल की बाबा गरम आहे, हळू खा, फूक मारून देईल. तर त्यांना काय नाही, ती मुलगी स्वतः परत अशी थुई करून गरम आहे, गरम गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे, सावकाश सावकाश. ते बोलल्यानंतर म्हणजे तिने फिगर आउट करायचं, तिचं ती बघेल. पण हा मण्यार घोड्या, त्याची जीभ पोळली तर मग कसं होणार ना, मग जिभेचं काम असतं, मग जीभ प्रॉब्लेम. म्हणून मग त्याला सांगायचं तिखट आहे, तिखट आहे, हळूहळू हळू, गरम आहे, गरम आहे, गरम. समजलं, हेच आहे, हेच चाललेलं असतं. त्याच्यामुळे हिला पण फार पडलेली आहे बाबा. त्याची जीभ, त्याच्या जिभेचं काम खूप महत्त्वाचं आहे. जीभ रहेगी तो चोचले रहेंगे, है ना म्हणजे. नाही का नाही का नाही का. खूप 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 भारी झालं बाबा, मस्तच एकदम. आणि ना हे असं म्हणजे एकदम स्मोकी फ्लेवर तर आला. स्मोक तर येतोच आहे, स्मोकी फ्लेवर नाही, स्मोक येतो आणि एकदम मस्त लागतं. आणि मोहरीची टेस्ट आणि ठेचा सगळं खूप मस्त आहे, खूप भारी झालं आहे, खूप मस्त आहे. तुम्ही सांभाळून, तुमची जीभ सांभाळून, बरोबर आहे बोंबाड. अँड कमिंग ऑन टू टुडेज व्लॉग, तर तो थंबनेलपासनं म्हणजे इट वॉज शॉकिंग. मला ते बॅप्सचं मंदिर असल्यासारखं वाटलं. असं वाटलं की बापरे, हे काय मंदिर म्हणजे काय, आता काय घर डेमोलिश करून तिथे मंदिर बनवते की काय. मंदिर म्हणजे काय असतं कळतं का तुला बोंबडे. चौथी फेल, अंगणवाडी फेल, सॉरी आज तिला चौथीमध्ये का पाठवते मी, प्रमोशन का होतं याचं मला कळत नाही. अंगणवाडी कशाला, तू काय बोलतात त्याला, घरात जे असतं ना त्याला म्हणतात देव्हारा, देवघर. मंदिर कशाला म्हणतात. आणि मोठं भव्य मंदिर काहीतरी बनवणार आहे. आणि मी घेऊन येणार होती, आम्ही मागवलं असतं, पण मग मण्यार म्हणाले की बोंबाड माझी इच्छा आहे. अरे इच्छा आली परत याची इच्छा, बेदा मारू नुसती इच्छा इच्छा इच्छा. आणि मग मी म्हणाली ह्याच्यापेक्षा अजून भारी काय असू शकतो, कोण कोणास म्हणाले. मग मला असं वाटलं की ठीक आहे, ह्याच्यासाठी पण म्हणजे खरंच खूप हे लागतं. आणि आपली भक्ती आणि आपला देवावरचा विश्वास सगळं जे मिळालं आहे त्याच्याबद्दल आपल्याला जे थँकफुल आपण जे असतो ते असलं पाहिजे. तर त्यासाठी मला खूप 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 बरं वाटलं, मला खूप आनंद झाला जेव्हा मण्यार म्हणाले की त्यांना स्वतः करायचं आहे ते. मी म्हणाले काही हरकत नाही मण्यार, तुम्ही नक्कीच करा आणि खूप छान कल्पना आहे, खूप 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 भारी वाटलं. तर आता मी तुम्हाला दाखवणार आणि पूर्ण तो व्हिडिओ. मग परत ते सामान आणा, सामान हे गेलो, मग ते गेलो, मग ते परत करणार, मग ह्याच्यात हे होत नाही, ते होत नाही, मग असं झालं, मग तसं झालं. हेच मी म्हणते की एवढा वेळ कसा असतो,
इच्छा तर माणसाला किंवा खरंच आपण आपल्या घरात वेळ द्यावा वगैरे, हे सगळ्या गोष्टी आपल्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करावा सगळ्यांना असतात. पण इतकं फुकट कोण नसतं बाबा. म्हणजे हे जरा अति झालं, हे समजण्याच्या पलीकडे आहे. आणि उगाचच म्हणजे जी गोष्ट आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकते किंवा जे इझी होऊ शकतं, हां डेफिनेटली काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मेहनत घेतल्यावर त्या मेहनतीचं फळ ते जास्त छान असं आपल्याला वाटतं आणि डेफिनेटली ते जास्त टेस्टी असतं आपण म्हणू शकतो, जास्त समाधान देतं आपल्याला. बट उगाचच नको तिथे काहीतरी करायचं, मग काय उपयोग आहे ना. काय ते आपण एवढं जसं मावसाळ म्हणते की आपण एवढं कमवतो कशाला कमवतो, कम्फर्टसाठी कमवतो. पण जर आपण उगाचच म्हणजे एकतर हे फुकट लोकांचीच कामं आहेत. जेन्युइन माणसाला कितीही काहीही वाटलं आणि तर त्याला तो असं काही करण्याला एवढा वेळ देऊच शकत नाही, कारण त्याला दुसऱ्या प्रायोरिटीज खूप इम्पॉर्टंट आहेत किंवा तेच रादर इम्पॉर्टंट असलं पाहिजे, तेच इम्पॉर्टंट असतं. पण ह्यांच्याकडे दुसरं काय करायला काहीच नाही आहे. असंच ठगवायचं आहे, ही ठगवायची लाईन आहे. आणि असं ठगवून बनवलेलं मंदिर कोणाला काही फळत नसतं बोंबाड. हे सगळं जसं एकसाथ आलं तसं एकसाथ जातं. समजलं ना. नाही समजे ना तो टाईम आएगा. आणि तुझी लायकी कळली आज, जेव्हा तो कार वॉश करत होता आणि तुला त्याला विचारावं लागलं की माझी पण करणार ना, तेव्हा कळलं. तो तुला असं विचारतो का? तो बाय डिफॉल्टच समजतो की तू त्याचं पण करणार किंवा त्याचं पण, तो असं म्हणतो का की आज मला जेवण बनवणार का, असं तुला विचारतो? नाही ना. ते तर अंडरस्टूड असतं ना की बाबा तू जेवण बनवते तर सगळ्यांसाठीच बनवणार, मग किंवा तू काहीही काम करते तर ते सगळ्या घरासाठीच असणार आहे, सगळ्यांसाठी असणार आहे. पण तुला विचारावं लागतं. त्यावरून तू विचार कर तुझी काय लायकी आणि काय दिसून आलं ते प्रत्येक वेळेला दिसतं. तर आपल्याला लायकीत राहायचं, लायकीत राहायचं, लायकीत, हे लायकीत राहायचं लायकीत बोंबाड. आणि मी 50 ग्राम पनीर आणि 2 अंडी असं प्रोटीनयुक्त जेवणार आहे. 50 ग्राम किती बापरे केवढं. आणि अंड्यांना प्रश्न अजून एक पडला, म्हणजे त्यांच्या तीव्र बुद्धीला अजून एक प्रश्न पडला की तू बाहेर का लावतेस गाड्या. ते आपल्याकडेच वाचून गेले होते. आणि मी लास्ट टाईम बोलली पण होती की हिचं इतकं गॅरेज असताना पण ही दोन्ही गाड्या बाहेर असतात. तर ऐकतात पॉडकास्ट आणि तिथे जाऊन आपले हुशारी लोटतात, जे यांना अक्कल नाही आहे. आणि काय ती यांना आणि काहीतरी 150 सांगते. तर बोंबडे तुझ्या क्लॅरिफिकेशनवर मी इतकंच बोलेन, तू जे म्हणतेस की माझ्याकडे खूप मोठं आहे ना, माझ्याकडे खूप मोठं गराज आहे आणि 2 गाड्या आत 2 गाड्या बाहेर आणि खूप 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 गरमी आहे, गाडीत बसल्यावरती चटके लागतात आणि असं होतं तसं होतं. तर मला सगळ्यात आधी अंड्यांना हे सांगायचं आहे की तिच्याकडे खूप 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 मोठं गॅरेज आहे, जे की काय नाही आहे, फडतूस आहे. पण त्याच्यामध्ये ती लावत नाही, कारण सांगितलं ना सुलेमानी किडे आहेत आणि विघ्नसंतोषी बाई आहे ही. हिला कधीच कोणाचं काही चांगलं किंवा कोणाला काही मिळावं, कोणासाठी काहीतरी सुखकर व्हावं जे आपल्याकडे आहे ना, तर मग लोकांना ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना ती फॅसिलिटी किंवा काही जे काही असेल त्याचं त्यांना उपयोग व्हावा ही इच्छा नाहीच आहे. ही बाई फक्त कसं ना आपलं करता येईल आणि कसं लोकांना त्रास होईल ह्या उद्देशानेच गोष्टी करते. त्यामुळे ती बाहेर गाडी लावते, जेव्हा की तिच्याकडे पार्किंगला हिच्या म्हणण्याप्रमाणे इनफ स्पेस आहे. आणि मूर्ख लोक असतात ते लोकच असं करतात, कारण ते ओपन स्पेस पार्किंग हे त्या लोकांसाठी आहे की ज्यांच्याकडे तेवढी स्पेस नाही आहे पार्किंगला, किंवा कोणाचे गेस्ट किंवा काही आले तर ते लोक तिथे लावू शकतील. पण ही ती जागा मुद्दामून अडवून ठेवते, कारण कुचकेपणा आहे अंगामध्ये. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की ते फ्री आहे. त्यामुळे जर त्याला पैसे लागतील ना तर ती बाई तिथे तुम्हाला लावताना दिसणार नाही. पण ते फ्री आहे ना, मग मी का सोडू. आणि दुसऱ्यांना त्यातनं त्रास होणार असेल तर ती तर पहिलं करणार. त्याच्यामुळे ती बोलली ना मनोरुग्ण आहे ती. तेच तिला ते बरोबर दोघेही तसलेच आहेत. ते कोणाचं काही चांगलं भलं होताना बघूच शकत नाही. एकदा ती गाडी अशी भम झाली ना गरम होऊन, मग कळणार आहे ना. कारण इथे मी बघते लोक जितकं कवर्ड पार्किंगमध्ये एक्स्ट्रा चार्जेस पे करून कवर्ड पार्किंगमध्ये लावण्याचा प्रयत्न करतात. इवन जे RTA पार्किंग असतं त्याच्यामध्ये पण शेडवालं पार्किंगचे स्लॉट्स असतात, ते नेहमी फुल असतात. त्याचे प्राइसेस जास्त असतात तरीही ते फुल असतात, कारण लोक हा विचार करतात की आपली गाडी सेफ राहावी, आपली गाडी गरमीपासून सिक्युअर राहावी.
म्हणून ते हे करतात. आणि ऑब्व्हियसली घरात तर म्हणजे बिल्डिंगचं पार्किंग किंवा जे पण आहे ते कवर्ड पार्किंगमध्येच मेजरली लोक लावतात. कारण हेच आहे की त्यांना आपल्या वस्तूंची काळजी असते. कारण ते मेहनतीने कमावलेलं असतं, आपण खऱ्या मेहनतीने कमावलेलं असतं, कष्टाचा पैसा असतो, घाम गाळलेला असतो त्यासाठी. ते ह्यांना नाहीच आहे ना. राहू दे, काय होईल ते होईल, काय आहे, परत तोत्या बनवायचं, परत कमवायचं. तुमची कृपा आहे ना अंड्यांची, तुमची साधी सायकल घ्यायची लायकी नाही आणि ह्यांना तुम्ही गाड्या घेऊन दिल्यात, करा अजून. सो बोंबाड, लास्टला मी इतकंच म्हणेन की तुला ना थोडी पण शरम असेल ना, थोडी पण आता लाज बाकी असेल, जी नाहीच आहे, 100% शुअर आहे मी, सगळं कोळून प्यायलेली आहेस तू, तर पण जरा पण म्हणजे नाहीतर अंड्यांना नाही तर हिच्या मागे लागा. कारण ही बोलली होती की हे झाल्यावरती मी देणार म्हणून. मग आता झालं ना, आता दे म्हणा, जसं असेल तसं दे. कारण हे तर हिचं नेवर एंडिंगच आहे. नाहीतर तुम्ही शपथ घ्या की हिचं ना फालतू कॉन्टेंट तोपर्यंत बघू नका जोपर्यंत ही तुम्हाला टूर देत नाही. नाहीतर मग शेवटी एकच आहे की हिला सगळं हिचं होणार आणि त्यातनं कधीच ती एनर्जी येणारच नाही, ते एमिट होणारच नाही. तू किती काही कर, तू किती स्वतःच्या हाताने तो देवारा सजव आणि काय कर आणि किती पॉझिटिव्ह वाईब, जोपर्यंत तुझी मनोवृत्ती सुधरत नाही ना, जोपर्यंत तुझी जी अशी जे उद्देश आहे ना, तो उद्देश जोपर्यंत पॉझिटिव्ह होत नाही, आपल्या कर्त्या धर्त्यांना ग्रांटेड धरणं आणि त्यांचंच कसं काय त्यांचाच गैरफायदा घेणं, हे जे आहे ना, आपल्या कामाशी तू जोपर्यंत लॉयल राहत नाही ना, तोपर्यंत तुझं म्हणजे तुला मिळत जाईल, पण ते कधी ना कधीतरी ते भोवून येतच. बोंबाड, तू कर्माला मानतेस ना, ह्या गोष्टी तुला माहीतच राहतं नाही का, तुला तर माहीतच असेल. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल आणि सगळे पॉईंट्स कवर झाले असतील. काय असेल तर राहिलं असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि बाकी उद्या आपण चिपकचं झालं असेल, आज असेल मला वाटतं चिपकची सुहागरात. वो घडी ओ गई. अरे वा, मज्जा मज्जा मज्जा. सो चिपक आणि कौरव आता ह्यांचे पॉडकास्ट लाईंड अप आहेत. सो ते आपण 1 by 1 घेऊ. तोपर्यंत enjoy today's podcast. See you tomorrow. खा प्या मस्त राहा, स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलाम.